पित्त वारंवार अंगावरती का येतात? कोणते पदार्थ कारणीभूत असू शकतात आणि काय काळजी घ्यावी? तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि नक्कीच मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती. नमस्कार मित्रांनो. अचानक अंगावर लालसर चट्टे उठणे, तीव्र खाज सुटणे आणि काही वेळातच हे पुन्हा कमी होणे, हा अनुभव अनेक जणांना येतो. काही जण याला पित्त उठलं असं म्हणतात, पण काही पित्त म्हणजे नेमकं काय, ते वारंवार का येतात, कोणते पदार्थ काही लोकांमध्ये हे वाढवू शकतात आणि ह्यावरती काय काळजी घ्यावी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. सर्वात आधी पित्त म्हणजे काय हे समजून घेऊयात. वैद्यकीय भाषेमध्ये ह्यालाच ॲट्रिकेरिया म्हणतात. यामध्ये त्वचेवरती अचानक लालसर, उठावदार, खाज येणारे चट्टे दिसू शकतात. काही वेळा ते काही मिनिटातच किंवा काही तासांमध्ये कमी होतात, तर काही लोकांमध्ये पुन्हा पुन्हा येऊ शकतात. आता प्रश्न हा आहे की पित्त का येतं? यामागे एकच कारण नसतं. प्रत्येक व्यक्तींमध्ये कारणं वेगळी असू शकतात. तर जाणून घेऊया आपण ह्यामागची कारणं. पहिलं कारण म्हणजेच ॲलर्जी. काही लोकांना विशिष्ट पदार्थ, औषधं किंवा इतर गोष्टींची ॲलर्जी असू शकते, त्यामुळे पित्त उठू शकतं. दुसरं कारण म्हणजेच काही खाद्यपदार्थ. सर्वांनाच हे पदार्थ त्रास देतात असं नाही, पण काही लोकांमध्ये कोळंबी किंवा इतर समुद्री अन्न, अंडी, शेंगदाणे, काही ड्रायफ्रूट्स, दूध, सोया किंवा काही मसालेदार पदार्थ खाल्ल्यानंतर पित्त उठू शकतं. जर एखादा विशिष्ट पदार्थ खाल्ल्यानंतर प्रत्येक वेळी पित्त येत असेल, तर तो पदार्थ आणि त्याबद्दलची माहिती डॉक्टरांना नक्की सांगा. तिसरं कारण म्हणजेच औषधांची प्रतिक्रिया. काही लोकांमध्ये विशिष्ट वेदनाशामक औषधं किंवा अँटीबायोटिक्समुळेच पित्त येऊ शकतात. मात्र कोणतेही औषध स्वतःहून बंद करू नका, डॉक्टरांचा सल्ला घ्या. चौथं कारण म्हणजे ताण आणि चिंता. सततचा मानसिक ताण काही लोकांमध्ये पित्त वाढविण्याची संबंधित असू शकतो, त्यामुळे मानसिक आरोग्याची काळजी घेणं महत्त्वाचं असतं. पाचवं कारण म्हणजेच उष्णता. घाम, थंडी किंवा त्वचेवरती दाब येणं. काही लोकांमध्ये खूप उष्ण वातावरण, जास्त घाम, थंड हवा आणि घट्ट कपडे यामुळेही पित्त उठू शकतात. आता उपाय काय करायचा? सर्वात आधी जर तुम्हाला कोणत्या गोष्टीमुळे पित्त येतं हे लक्षात आणणं हे खूप आवश्यक आहे. ती गोष्ट भरपूर टाळा, भरपूर पाणी प्या, हलका आणि संतुलित आहार घ्या. त्वचेवरती जास्त घासाघीस होणार नाही ह्याची काळजी घ्या आणि सैल आणि आरामदायक कपडे वापरा. खूप खाज आली तर त्वचा जोरात खाजवू नका, कारण त्यामुळे त्रास वाढू शकतो. अनेक जण विचारतात, घरगुती उपाय करावेत का? काही लोकांना थंड पाण्याचा शेक किंवा थंड कपड्याने आराम मिळू शकतो, पण वारंवार पित्त येत असेल तर फक्त घरगुती उपाय अवलंबून राहू नका. योग्य कारण शोधणं अधिक महत्त्वाचं आहे. आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजेच काही तातडीने डॉक्टरांकडे जा. जर पित्तांसोबत ओठ, जीभ किंवा घसा सुजत असेल, श्वास घेण्यास त्रास होत असेल, चक्कर येत असेल किंवा बेशुद्ध पडण्यासारखं वाटत असेल, तर ही गंभीर ॲलर्जिक प्रतिक्रिया असू शकते. अशा वेळी तात्काळ आपत्कालीन वैद्यकीय मदत घ्या. तसंच जर पित्त वारंवार येत असतील, अनेक दिवस टिकत असेल आणि किंवा कारण समजत नसेल, त्वचा रोग तज्ज्ञ किंवा ॲलर्जी तज्ज्ञांचा सल्ला घेणं योग्य ठरेल. काही वेळा तपासण्या करून कारण शोधावं लागू शकतं. लक्षात ठेवा, पित्त हा एक आजार नसून अनेक वेगवेगळ्या कारणांपासून दिसणारा त्वचेचा प्रतिसाद असू शकतो. त्यामुळे दुसऱ्याला उपयोगी पडलेला उपाय तुम्हालाही तसाच उपयोगी पडेल असं नाही आहे. तर मित्रांनो, आजचा आपला हा विचार आहे, शरीर देत असलेल्या छोट्या छोट्या संकेतांकडे वेळेत लक्ष दिलं तर अनेक मोठ्या समस्या टाळता येऊ शकतात. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा आवडला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच हेल्थ आणि मोटिवेशन विषयांवरती हर्षो विथ स्टोरी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की धन्यवाद.
निरोगी राहा, स्वतःची काळजी घ्या आणि तुम्हाला नक्की नक्की माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, कारण मला तुमचं एक सबस्क्रायबर सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा की तुम्हाला पुढचा विषय कोणता हवा आहे, कोणत्या विषयावरती मी तुम्हाला माहिती देऊ. पण सर्वात आधी व्हिडिओला